DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। चांदवडजवळ पोलीस व्हॅनच्या धडकेत प्रसिद्ध वीट उत्पादकाचा जागीच मृत्यू। मालेगावच्या पोलीस गाडीनं दुचाकीला पाठीमागून उडवला। चांदवडचे प्रगतशील व्यावसायिक रमेश गारे यांचा अंत। पोलीस व्हॅनच्या धडकेमुळे चांदवड परिसरात संतापाची लाट। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चांदवड जवळील मंगरुळ शिवारात काल एक हृदयद्रावक अपघात घडला। गुरुद्वारासमोर भरधाव पोलीस व्हॅननं दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात चांदवड येथील प्रसिद्ध आणि प्रगतशील वीट उत्पादक रमेश शंकर गारे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। रमेश गारे हे आपल्या ज्युपिटर दुचाकीनं क्रमांक MH15FR 7456 महामार्गावरून जात होते। मंगरुळ गावच्या गुरुद्वारासमोर आले असता रमजानपुरा पोलीस स्टेशन मालेगावच्या पोलीस जीपनं क्रमांक MH15JM 8850 त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जबरदस्त धडक दिली। धडक इतकी भीषण होती की गारे हे रस्त्यावर फेकले गेले। त्यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला। चांदवड शहरावर शोककळा। अपघाताची बातमी समजता सोमा टोलवे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेतली। गारे यांना तातडीनं चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। रमेश गारे हे परिसरातील एक नामांकित व्यावसायिक म्हणून परिचित होते। त्यांच्या निधनामुळे संपूर्ण चांदवड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जाते। या घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। चांदवड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। मात्र कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिसांनीच नियमांचं उल्लंघन केल्यानं सर्वसामान्य जनतेतून तीव्र संताप व्यक्त होतोय। जर पोलीस वाहनच अशा प्रकारे निष्काळजीपणे चालवले जाणार असेल तर जनतेनं कुणाकडे पाहायचं, असा संतप्त सवाल नागरिक विचारतायत। आनंद बडोदे, DNA न्यूज, चांदवड।